दरवर्षी हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते. विवाहित महिला तसेच अविवाहित मुली देखील हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया ह्या तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित कुमारिकांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जोडीदार मिळतो. याशिवाय या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुखसुद्धा प्राप्त होते आणि घरामध्ये सुख शांती वाढते. जुन्या कथेनुसार हरतालिका म्हणजेच हरत आणि अलिका अशा या दोन शब्दांनी मिळून बनलेला एक शब्द आहे. हरत म्हणजे अपहरण व अलिकाचा अर्थ हा मैत्रीण असा होतो. पुराणात असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुफेमध्ये लपवून ठेवले होते आणि त्याच गुफेत माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तप केले होते. तिच्या अटळ श्रद्धा आणि संयमामुळे शंकराने तिला स्वीकारलं. पंचांगानुसार यावर्षी 26 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 5:56 ते 8:31 या वेळेत म्हणजेच सुमारे 2.5 तास शुभमुहूर्त मिळणार आहे. या व्रताचे काही नियम आहेत. हरतालिका हे व्रत एकदा पाळायला सुरुवात केली की ते व्रत आयुष्यभर पाळावे लागते. जर तुम्ही आजारी पडलास व हे व्रत करणे शक्य नसेल तर तुमच्या जागी तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री हे व्रत करू शकते. हरतालिकेच्या पूजा ही खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे जर या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म आला असेल तर अशा महिलांनी त्या दिवशी पूजा करू नका. पण महिलांनी उपवास मात्र जरूर करावा आणि दुरूनच कथा ऐकावी देवाची. हरतालिका हे व्रत निर्जल करतात म्हणजेच कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीसुद्धा देखील ग्रहण करत नाहीत. एकदा का या व्रताचा संकल्प केला तर आयुष्यभर हे व्रत सोडता येत नाही. तुम्हाला जर उपवासाचा त्रास होत असेल म्हणूनच तुम्ही काही फळे, सफरचंद वगैरे, केळी असे काही फळे खाऊ शकता. ड्रायफ्रूट्स पण खाऊ शकता. हरतालिकेच्या व्रताची सुरुवात ही शंकर पार्वतीची वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करून करावी. परंपरेनुसार काळानुसार सकाळी तसेच प्रदोष काळात हरतालिका पूजन केले जाते. हरतालिका तृतीयेच्या या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी आणि मक्याचे कणीस अर्पण करावे आवश्यक असते. या दिवशी स्त्रियांनी रात्रभर जागरण करून भजन करावे. प्रहारानुसार शक्य तशी वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरती करून धूपदीपांचा वास दरवळून काकडी खाऊन आपला उपवास बाटावा आणि नंतर उपवास सोडावा. या रात्री कोणी झोपले तर पुढील जन्मात अजगर होते असे म्हणतात. पूजेच्या वेळी पार्वतीला सवासणीच्या पूर्ण वस्तू अर्पण कराव्यात. काळे कपडे चुकूनसुद्धा या दिवशी घालू नये. हे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि ते अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देवी शंकर पार्वती यांना देतात. धन्यवाद.